नमस्कार मित्रांनो, मी जयश्री सम्राज्ञी यूट्यूब चॅनलमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज ही कथा जी आहे ती विलेपार्ले येथील आहे, मुंबईतील आहे आणि आम्ही जिथे राहत होतो तिथली आहे. आम्ही जिथे राहत होतो तिथे श्रद्धानंद रोडपासून जवळच जी मुकुंद गाडीवाला चाळ जी होती तिथे आम्ही राहत होतो आणि जवळच एक बंगला होता. तो श्रद्धानंद रोडच्या असा टोकाला असा एक रस्ता वळतो, तिथे तो बंगला होता आणि तो बंगला म्हणजे त्याला गोवेकर्णीचा बंगला. म्हणजे ती बाई ज्या मॅडम होत्या त्या गोव्याच्या होत्या आणि तिला मग गोवेकर्णीचा बंगला असंच म्हटलं जायचं. आम्ही जिथे राहत होतो तिथे हा एकुलता एक बंगला होता. दुसरा जो मार्ग होता जिथे गावठाण ज्याला म्हटलं जातं तिथे ख्रिश्चन वस्ती होती, तिथे बरेचसे बंगले होते, परंतु आम्ही जो राहत होतो त्या भागामध्ये हा एकच बंगला होता. त्यामुळे सगळेजण जाता येता त्या बंगल्याकडे पाहणं हे सगळ्यांचं म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळच म्हणावं लागेल असं ते होतं. कारण तो टुमदार असा बंगला होता, आजूबाजूला झाडी होती, त्याच्यामध्ये जाम जो म्हणतात जाम म्हणजे जे फळ जे असं पोपटी रंगाचं छोटंसं जे उन्हाळ्यामध्ये येतं असं पाणीदार असं असतं ते त्यांच्याकडे त्याचं झाड होतं. डाळिंबाची झाडं होती, गुलाबाची फुलांची झाडं होती आणि अशी छोटी मोठी म्हणजे लिंबू वगैरे अशा पद्धतीची त्यांच्याकडे बरीचशी झाडं होती. आणि मग त्या काय त्या गोवेकरीण ज्या बाई होत्या, मॅडम ज्या होत्या, त्या मग कधीकधी म्हणजे गुलाबाची फुलं, डाळिंब असं विकायला देखील ठेवत किंवा चाफ्याची देखील फुलं त्यांच्याकडे होती. आणि जाम तर जेव्हा काढायचा असायचा म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा तो जाम काढायचा तर तेव्हा आमच्या वस्तीतलेच मुलं जी होती, मोठी जी मुलं होती त्यांना ते बोलवलं जायचं आणि मग ते बोलवल्यानंतर मग ती मुलं तिथे जायची, जाम काढायची आणि जाम काढल्यानंतर त्या मुलांना जाम काढतात म्हणून देखील पैसे मिळायचे आणि प्रत्येक मुलाला थोडेफार जाम देखील खायला मिळायचे. मग त्यावेळी आम्ही मात्र मग तिथून मग आम्हाला तर कोण म्हणजे तिथून आम्ही विकत घेऊन मग 5 पैसे वगैरे जे असायचे 5 पैशाला वगैरे तेव्हा ते जाम आम्ही विकत घ्यायचो आणि खायचो. ही एवढी आम्हाला माहिती याकरता होती की आम्ही जिथे राहत होतो त्या वस्तीमध्येच ललिता, मालता आणि पुष्पा ह्या ज्या होत्या, या तिघी ज्या बहिणी होत्या ते त्यांच्याकडे कामाला असायच्या. आणि मग त्यांना जेव्हा कामाला काय वेळेला त्यांच्यापैकी कोणी जेव्हा जायचं तर मग कधी जर कोणाला बरोबर सोबत कोण पाहिजे असेल तर मी त्यांच्यासोबत जायची. किंवा आमच्याकडे कधी पाणी नाही आलं तर तेव्हा म्युन्सिपाल्टीचं पाणी त्यावेळी यायचं नाही. मग जेव्हा यायचं नाही त्यावेळी मग त्यांना आम्ही सांगायचो तर त्यावेळी तर गोवेकर्णीच्या बंगल्यातून ते पाणी जे आहे ते आणण्याकरता मग एका हंड्याला 10 पैसे किंवा हंड्याचा आकार बघून 10 पैसे 5 पैसे असे आकारले जायचे. आणि मग तिथून ललिता किंवा मालता ज्या होत्या त्या आम्हाला पाणी आणून देत असत. मग तेव्हा त्यांच्यासोबत मला त्या बंगल्यामध्ये जायला मिळत असे आणि मग तेव्हा तो आतून बंगला मी पाहत असे. काही वेळेला माझा भाऊ जो विकास होता तो देखील त्यांच्याबरोबर जायचा, कारण ते हांडे जे असायचे ते मोठे असायचे, आम्हाला उचलायला वगैरे यायचे नाही, तर त्या मुली आम्हाला पाणी आणून मात्र देत होत्या. तर त्यावेळी तो बंगला आतून त्याचं निरीक्षण आम्ही करायचो, तो पाहायचा आणि कशा पद्धतीने तिथे ख्रिश्चन लोक होते. मग त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये ते टेबल खुर्चीवरती बसून त्यांचं जेवण वगैरे व्हायचं. या सगळ्या ज्या गोष्टी आम्ही पाहायचो तर आम्हाला खूप आश्चर्य, म्हणजे आम्ही असं जमिनीवर बसून खायचं आणि ते लोक टेबल खुर्चीवर बसून खायचं, तर ते आम्हाला ते फार वेगळ्या पद्धतीचं वाटायचं. चमच्यानी खायचं हे वेगळंच वाटायचं. अशा पद्धतीने पुन्हा छोटे छोटे असे हे टिश्यू पेपर असायचे त्यांच्याकडे, ते वगैरे पाहिलं की आम्हाला वाटायचं म्हणजे हे किती वेगळ्या अगदी इंग्रजी स्टाईलमध्ये सगळं त्यांचं असायचं. मग आम्हाला त्यांच्याबद्दल फार कौतुक असं वाटायचं. मग विकास आणि मी असं त्या बंगल्याभोवती आम्ही नेहमी शाळेतनं येताना जरासं त्या बंगल्याच्या तिथे थांबायचं, तो बंगला बघायचा आणि मग पुढे यायचं. जाताना देखील थोडंसं ते बंगल्याच्या सावलीतून असं जायचं, कारण झाडं पण तिथे बोगनवेलीची वगैरे त्या बंगल्याच्या गेटवरती लावलेली होती. मग ती जराशी तिथे थांबायचं, ते बघायचं आणि मग पुढे जायचं. असं आमचं रोज शाळेत जाता येताना त्या बंगल्याकडे पाहणं हे असायचं. मग माझ्या लक्षात आलं की माझ्या भावाला देखील हा बंगला खूप आवडत आहे. मग मी त्याला सांगितलं ह्याच्यामध्ये विकास काय नाही, आपण सुद्धा असा बंगला घेऊ शकतो. तर तो म्हणाला खरंच आपण सुद्धा असा बंगला घेऊ शकतो? म्हटलं हो, आपण देखील असा बंगला घेऊ शकतो. आणि मग काय झालं की मग तो म्हणाला हे कसं काय घेऊ शकतो आपण?
तर म्हणाला त्याला सांगितलं की त्याच्यामध्ये काही नसतं, अवघड काहीच नाही आहे. तर तो म्हणाला कसं काय? तर मग मी त्याला सांगितलं आणि त्याच्यामध्ये काय, लॉटरीचं तिकीट काढायचं, लॉटरीचं तिकीट काढलं की मग पैसे येतात आणि मग पैसे आले की मग त्याच्यामध्ये बंगला घ्यायचा. इतकं सोपं आहे. तो म्हणाला इतकं सोपं आहे? म्हटलं हो, इतकं सोपं आहे. मग झालं. मग त्याच्यानंतर एक दिवस मी शाळेमध्ये, म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशीच, म्हणजे आमचं जे बोलणं असं झाल्यानंतर एक दिवशी मी काही शाळेत गेली नव्हती. पण मग गेली नव्हती तर मग त्याला आता आणायला तर पाहिजे, म्हणून मग मी त्याला आणायला संध्याकाळच्या वेळी अशी गेले होते. आणि मग जेव्हा 5 वाजता शाळा सुटते तेव्हा तिकडून तो पळतच आला आणि मला विचारायला लागला की काय आपण आज काय बंगल्यामध्ये जाणार आहे ना? म्हटलं माझ्या पण लक्षात येईना, म्हणजे असा हा बोलतोय. तो म्हणाला तू आज घरी राहिली होतीस ना? म्हणजे मला असं वाटलं की बंगल्यामध्ये जाण्याच्या करताच तू घरी वगैरे राहिलीस. म्हटलं कसं काय? तो बोलला तू सांगितलं होतंस ना की आपण लॉटरीचं तिकीट काढायचं आणि लॉटरीचं तिकीट काढलं की पैसे येतील, आणि मला असं वाटलं की ते पैसे आले की मग बंगला विकत घ्यायचा. तर मला वाटलं की तू आज घरी राहिलेली आहेस, म्हणजे लॉटरीचं तिकीट काढलेलं आहेस आणि मग पैसे वगैरे आले आणि बंगला वगैरे काय घेण्याचं असं तू हे केलंस की काय? बापरे, मला तर इतकं ते ऐकूनच म्हणजे हे वाटलं. आणि मग तो इतक्या उड्या मारत आलेला होता आणि आनंदामध्ये आलेला होता की चला आज आपण, आणि म्हणजे अगदी नाचतच. आता म्हणजे मला तो जयश्रीच म्हणायचा, ताई असं म्हणायचं ना मी मोठी होती तरी. तर आज आपण आता बंगल्यात जायचं ना, आपण आता बंगल्यात जायचं ना, असं जे म्हणत तो आला होता. मग त्याला म्हटलं अरे थांब जरा, म्हणजे आजूबाजूची सगळी मुलं ऐकतायत, असं जोरात ओरडू नकोस. तर म्हटलं नाही, बंगल्यामध्ये अरे विकास, ही इतकी गोष्ट सोपी नाही आहे बंगल्यात जाणं. मग तू तर म्हणाली होतीस ना की लॉटरीचं तिकीट काढलं, पैसे आले की मग आपण पैशाने बंगला घ्यायचा. अरे बाबा, लॉटरीचं तिकीट काढणं, त्याच्याकरता पैसे आपल्याकडे कुठे आहेत? ते आई वडिलांकडून घ्यावे लागतील आणि ते आपल्याला लॉटरीचं तिकीट काढू देतील का? नंतर हे पैसे इतक्या लगेच येतात का? ह्या सगळ्या गोष्टी मग मी त्याला समजावल्या. मग त्याचं तोंड इतकं बारीक झालं. तो म्हणाला म्हणजे आज आपण काही बंगल्यात जात नाही. म्हणाले ना. मग मी म्हटलं असं नाही होत, त्याच्याकरता इतक्या सहज नाही होत. मी तुला सांगितलं होतं की बंगल्यात आपण जाऊ, पण तसं इतक्या सहज ते शक्य होत नाही. त्याच्याकरता खूप कष्ट घ्यावे लागतात. मग तू असं खोटं कशाला सांगितलं? म्हटलं मी तुला, म्हणजे तू रोज त्या बंगल्याकडे पाहत होतास म्हणून मी असं तुला सांगितलं की अशा पद्धतीने आपण बंगला घेऊ शकतो. परंतु आयुष्यामध्ये इतक्या झटपट कुठलीही गोष्ट प्रयत्न न करता मिळत नाही. त्याच्याकरता फार कष्ट घ्यावे लागतात, त्याच्याकरता शिकावं लागतं. आणि शिक्षण घेतल्याशिवाय पैसा तुमच्याकडे, तुम्हाला चांगली नोकरी नाही लागू शकत, आणि चांगली नोकरी लागल्याशिवाय तुम्हाला म्हणजे बंगला वगैरे घेऊ शकत नाही. हे त्याला समजावलं. मग तो म्हणाला तू मला इतक्या असं का सांगितलं? त्याला खूप वाईट वाटलं होतं की म्हणजे की असं करणं, म्हणजे तू इतकं मला सहज सांगितलं होतं की बंगल्यात आपण जाणार आणि आता तू इतकं सांगते की इतकं केलं पाहिजे. तर म्हटलं नाही, कष्ट हे घ्यावे लागतात. लॉटरीचं तिकीट हा भाग आहे, पण हे नशीबवान लोकांनाच, किंवा हा म्हणजे एक फ्ल्यूक आहे, ते काय लागेलच असं नाही. परंतु प्रयत्न करूनच आणि कष्ट घेऊनच ह्या गोष्टी मिळतात. आणि खरोखर मग जेव्हा लॉटरीचं तिकीट काढून मिळणार नाही हे माझ्या बाबाच्या लक्षात आलं, त्याने मग तिथून मग पुढे अभ्यासाला खरोखरच सुरुवात केली. चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आणि मग चांगला अभ्यास केल्यानंतर नोकरी चांगली मिळाली तर आपण मग बंगला घेऊ शकतो, हे त्याच्या चांगलं लक्षात आलं. आणि माझ्यानंतरचा तो आहे, पण तो खरोखरच त्याने अभ्यास चांगला केला. त्यानंतर तो डॉक्टर झाला, MD शिकला, फॉरेनमध्ये गेला. मग त्याच्यानंतर त्याचं जे एक स्वप्न होतं बंगल्याचं, ते बंगल्याचं स्वप्न देखील त्याने ते पूर्ण केलं. म्हणजे त्याने बंगला मिळवला, परंतु त्याला लगेच नाही मिळाला. कष्ट करून, प्रयत्नाने, शिक्षण घेऊन आणि अशा पद्धतीने त्याने बंगला देखील त्याने कष्टाने आपल्या मिळवला. तर ही कथा जी मी सांगितली, म्हणजे कुठलीही गोष्ट सहज नाही मिळत, तर त्याच्यामागे हे कष्ट असतात. प्रयत्नांती परमेश्वर जे म्हणतात तर ते आहे. आणि तुम्ही देखील असेच कष्ट करा, शिक्षण घ्या आणि नोकऱ्या चांगल्या लागोत, हीच मी सदिच्छा सर्वांना व्यक्त करते. आत्तापर्यंतची ही कथा आपणास आवडली असेल तर माझ्या कथेस तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका. धन्यवाद.